चला आता हळद लावून झालीये, आता आपण मुंडावळ्या बांधू ना, आंघोळ करायचं बघूया. थांबा थांबा, अजून हळद लावून झालेली नाहीये, अजून कोणीतरी बाकी आहे. आता कोण राहिलंय? दत्ता मामा, त्यांना बाहेर घेऊन या. आत्माराम, तुम्हाला सगळ्यांना हळदीचं निमंत्रण आलंय. ते तुम्हाला नवीन कपडे दिलेत ना, ते घाला आणि या पटापट. चला या पटापट, कडी उघडतो मी. आत्माराम, चला या बाहेर या पटापट, चला लवकर, चला बाहेर या लवकर. बघा, नगरकरांच्या सुनेने तुम्हाला बोलावलंय, या. हे बघा, आता उशीर केलास ना तर नंतर मग मुक्ताला भेटायला पण उशीर होईल. चल या, चला पटापट या. अरे हे चिल्लर पार्टी, वर वर उभे राहा. अरे चल रे बाबा, चल चल, कामाला लाग. ती ग, किती तो वेळ काढायचा. काय झालं? हळद चमकते, डोळ्यात खुपते, त्रास होतोय. चला चला. दत्ता मामा, त्यांच्या डोळ्यांना नाही, जीवाला त्रास होतो. कारण सारंगची उष्टी हळद मुक्ताऐवजी दुसरं कुणाला तरी लागतीये हे त्यांना पाहावत नाहीये. आता माझ्या आई वडिलांकडे बघा आणि विचार करा की त्यांनी काय त्रास भोगला असेल. एक अनोळखी मुलगी आमच्या घरात, आमच्या आयुष्यात शिरते आणि माझा साखरपुडा मोडून टाकते. सारंग बरोबर रंगवलेली संसाराची स्वप्न सुद्धा तोडून मोडून फेकून देते. तिने आमच्या मनावर ज्या जखमा दिल्यात ना, त्या तुम्ही अनुभवणार सुद्धा. त्यावेळेस मला, माझ्या घरच्यांना जो त्रास झाला असेल तो तुमच्या या थोकरट त्रासापुढे इतकासा सुद्धा नाही. ती ज्या जखमा आमच्या मनाला देत आली आहे ना, त्याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकणार. तुमची मुलगी तुमच्या पापांची परतफेड करते असं समजा आणि लावा ती हळद. लावा. किती ग, किती तो वेळ. लावा ना लवकर. अहो काय बोलताय तुम्ही? पाहिजे तर 2 मुस्काटीत मारा आमच्या, पण हे नका करायला सांगू. आम्ही पाया पडतो तुमच्या. बरे आमच्याकडनं नाही होणार हो. पाय धरायची, माफी मागायची वेळ केव्हाच निघून गेली. तुम्ही जर ठरवलं असतं ना तर त्या मुक्ताला तेव्हाच अडवलं असतं. पण नाही, तुम्ही तर तिच्या चुकीच्या निर्णयाला हवा देत बसला होता. तुम्ही सुद्धा तिच्या इतकेच दोषी आहात. त्यामुळे तुमच्या हातून लागलेली हळद ना माझ्या थोड्या तरी जखमांना भरून काढ. त्यामुळे ही हळद घ्या आणि माझ्या अंगाला लावा. लाव.
अहो युवराज कुठे हो? युवराज ना, युवराज मुक्ताकडे आहे. आणि जर तिच्या किंचाळ्या ऐकायच्या नसतील ना, तर ती आर्या जे सांगते ना ते गुमान करा. किती वेळ तू? लाव. अहो किती उशीर करतोय हा माणूस. अहो वाका जरा खाली. अहो जरा हसा की. चला, झालं तुमचं काम. चला चला. येते रे, चल चला जरा लवकर आत जा. चला. किती वेळ तू? हा बोल युवराज, काय मग हळदीची बातमी ऐकवण्याचा आनंद लुटलास की नाही? मामा, हळदीचं नाव ऐकून बिचारीचा चेहरा लाल झाला होता. बाकी तिकडे काय म्हणते परिस्थिती? अरे एकदम मस्त. आम्ही जस्ट आत्ताच भरपूर आनंद लुटला. फक्त तू या सगळ्या गोष्टीनं मुकलास. अच्छा, काय होता तो मोठा आनंद? मामा, अगदी बरोबर केले आर्याने. त्यांची ना हीच लायकी आहे. खर तर तुला सांगतो, मुक्ता हवी होती हे सगळं बघायला. तिचा असा रंग उडालेला चेहरा बघून काय मजा आली असती नाही? जाऊ दे,